अहो मला गाडी नाही चालवता येत ना, कशाला मला शिकवताय तुम्ही? काल तर म्हणत होती मला गाडी शिकवा मला चालवायची. मला शिकायची आहे पण मग मला आज नाही शिकायची. चल चल चालव, आज मला सुट्टी आहे. चालव, चाबी स्टार्टर चालू कर. होतो बघ ब्रेक. चालव, हळूहळू येऊ दे हळूहळू येऊ दे. तुम्हाला सांगितलं मला गाडी नाही चालवता येत, तरी पण मला गाडी चालवायला लावते मुडत. लागलं नाही ना? मला ना संध्याकाळी उशीर होणार यायला. माझं जेवण आहे ना फ्रीज मध्ये ठेव बरं का. काय ठेवते फ्रीज मध्ये. सुनबाई इकडे. काय त्याच्यातली एक वायर धर. म्हणजे याला करंट आहे. कुठं निघली? अहो सोनूच पप्पा मी चालले वडाला. काय तिथं आज? आज वड सावित्री पौर्णिमा आहे ना, तुम्ही वडाला मागायला चालले. वडा मला 7 जन्मी हाच नवरा मिळू दे. तू मला विचारलं, मी परमिशन घेतली तो? अहो सोनूच पप्पा मी तुमची कधी परमिशन घेते हो? बिलकुल जायचं नाही. वय घरात. कोण? अगं इथं मी हा जन्मच किती मोठ्या मुश्किलीनं काढून राहिलो. मला माहितीये अवघड जागेचं दुखणं होऊन बसेल. मी जाणार आहे. या पाय जायचं नाही. काऊन पण? तुम्हाला कधी जेवायला वाढून दिलं नाही. मग हाताने घेऊन खातो मी. कधी मला आंघोळीला पाणी टाकलं तो मग हाताने घेतो. मला कधी आतरून टाकून दिलं. सगळे कामं मीच करतो. तू तो पत्नी धर्म निभावती का? नाही निभावत ना, मग कशाला पाहिजे तुला हा नवरा 7 जन्मी? वय घरात. अहो सोनूच पप्पा म्हणूनच पाहिजे ना. तुम्ही तुमचे काम तुम्हीच करता आणि माझे बी काम मला तुम्हीच करू लागता. पण बिलकुल जायचं नाही. मी जाणार आहे सोनूच पप्पा. मी तुला जाऊ देणार नाही. मी जाणार आहे. कशी जाती मीच पाठव. सोनूच पप्पा उघडा. सोनूच पप्पा अहो मला जाऊ द्या. माझा हा जन्म वायाला गेला ते जाऊ दे, पण मी माझे पुढचे 6 जन्म बिलकुल वायाला नाही जाऊ देणार शिवकन्या. अहो सोनूच पप्पा उघडा. आता कसं होईल माझं? बरं झालं बाई, पगार झाला. काही घरात किराणा बिराणा पण नव्हता. मला 50 रुपये दे दारू प्यायला. डुक्कर तोंडाच्या कालच एवढी पिली की इथं काय तुझं मेल्या घरी तर घरी त्रास, कामाच्या ठिकाणी पण त्रास. तुला काय अक्कल आहे का नाही मेल्या डुक्कर तोंडाच्या? 50 दे. 50 मेल्या? मला तुझ्यासोबत राहायचंच नाही. मला आत्ताच्या आत्ता घटस्फोट पाहिजे. लय वैताग आलाय मला. तुला काय मेल्या घटस्फोट द्यायचा डुक्कर तोंडाच्या? मला तुला पोटकी द्यावी लागेल का? निघीच ना. कधी बस येते काय माहित बाई. लयच उशीर झालाय. डोक्याला ताण. ऊन पण फार मरणाचं झालंय. हॅलो, हा बोला ना नंदबाई. उशीर झालाय का? नाही नाही, माझ्या नवऱ्याने हेलिकॉप्टर बुक केलाय आणि मी त्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर बसून हवा खात येते. नाही पटत ना तुम्हाला माझं बोलणं, तसंच मलाही तुमचं काही बोलणं पटत नाही. डुक्कर तोंडाची. इथं माझ्या जीवाला माहिती काय चाललंय. 2 तास झाले इथं बसली. आली बाई बस. आओ इकडे मी आहे. इकडे आहे. इकडून येऊ द्या. इकडून येऊ द्या. काय बाई डुक्कर तोंडाचा डायलॉग. बाथरूम मध्ये ओली अंडरपॅन्ट तशीच ठेवली. आता आंघोळ केली ना, मग तुला धुवून वाळत घालायला काय होतंय का? जेव्हा नसतात तेव्हा गॅसवर सुकवतो आणि तसंच घालून जातो. पावसाळ्याचे दिवस चालू, तुला कळत नाही का? कपडे वाळत